महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज बारामतीत सभा, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार। यावेळी महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती येणार। बारामतीत आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभा, सभेआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी, विधान परिषदेसाठी माझा विचार करावा। 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं, भाजपच्या रमेश राजूरकर यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी। निवडणुकीमध्ये जे काही मी काम केलंय, पक्षाची जी बांधणी केली आहे, संघटन मजबूत केलं आहे आणि जिथं पक्षाला स्थान नव्हतं अशा ठिकाणी आपण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणला पहिल्यांदा। त्यावेळेस मला तिकीट द्यायचं कबूल झालेलं होतं, परंतु काही कारणामुळे पक्षाने माझा विचार केला नाही किंवा काय, तर अशा वेळेस यावेळेस माझा पक्षाने जरूर विचार करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जनआक्रोश मोर्चा, मोर्चानंतर वडळी डोम इथं मेळाव्याचंही आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस मेळाव्याला संबोधित करणार। चंद्रपूरमध्ये काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार, शासकीय कार्यक्रमामध्ये महिला खासदारांचा जाणीवपूर्वक अपमान, धानोरकर यांचा दावा। हिराई महोत्सवाच्या उद्घाटनावेळी शिष्टाचारावरून रंगला होता वाद, धानोरकरांनी कार्यक्रमामधून वॉकआउट केलं होतं। राष्ट्रवादी नेते माणिकराव कोकाटेंविरोधामध्ये याचिकेवरती आज सुनावणी, एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षा झाली आहे। कोकाटेंची आमदारकी गेली पाहिजे, याचिकाकर्त्यांची मागणी, सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणारे सुनावणी। बीडच्या मस्साजोगमध्ये निवडणूक, सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख रिंगणामध्ये। काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुखांना तयार केलं। स्वरूपानंद देशमुखांकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुख यांना लक्ष। काही जणांची ह्याच्यामधून महत्वाकांक्षा होती, त्यांना मला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्यांचं एकच विजन होतं, त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तयार केलं। कारण बाकीचे जे उमेदवार वाट होते त्यांना, ते उमेदवार म्हणजे ही होणार नाहीत, त्याच्यामुळे भावनिकतेच्या आधार घेऊन त्यांना अश्विनताईला उभा करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना केलंय। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, राज्य सरकारची शेवटच्या क्षणी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे। 26 एप्रिल रोजी होणार होती ही निवडणूक। राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचा आजपासून संप, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही, कर्मचाऱ्यांची भूमिका। मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये काम बंद आंदोलन, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये जे हॉस्पिटलमधील कर्मचारीही सहभागी। राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षकांचा बेमुदत संप, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील 600 परिचारिका संपामध्ये सहभागी। शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, नर्सेसच्या मागण्या, आज नर्सेसच्या 6000 पदं डीएमआर मध्ये रिक्त आहेत आणि जवळजवळ 3 ते 5 हजार पदं DHS मध्ये रिक्त, म्हणजे एवढ्या लोकांचा कामाचा भार आहे त्या लोकांवरती पडतो। या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज जो संप होत आहे त्या संपामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरलेलो आहोत। मग आज तुम्ही परिचारिका ड्युटीवर जाणार आहे का नाही जाणार? आम्ही कुणीही ड्युटीवर जाणार नाही, परंतु जर मास कॅज्युअलिटी आली, समजा ॲक्सिडेंट झाला, एकदम 50-60 पेशंट आले, तर आमची टीम तयार राहील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे या 15 महिन्यामध्ये 6 ते 7 वेळा सरकारशी विविध प्रकारे चर्चा करण्याचा किंवा बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारला वेळ नाही आहे, सरकार साधं चर्चेला देखील बोलवत नाही आहे। मग कर्मचाऱ्यांच्या हातात संपाशिवाय दुसरं काही उरत नाही, तर हा संप मी तर म्हणेल थोडक्यात हा घडवून आणलेला संप आहे। कारण जर आम्हाला चर्चेला वेळ देऊन आमच्या नेत्यांशी जर चर्चा झाली असती तर आज ही संप उतरण्याची वेळ परिचारिकांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुळीच आली नसती। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप, रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामधील 50हून अधिक कर्मचारी संपात सहभागी, जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्यांसाठी हा संप। नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवरती, पर्यावरणप्रेमी महानगरपालिकेवरती काढणार मोर्चा, पर्यावरणप्रेमींच्या मोर्चाला मनसे पाठिंबा देणार। पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग विकू नका, FDAचा इशारा, पनीरऐवजी चीज अॅनालॉगच्या विक्रीची FDI कडून गंभीर दखल, तर चीज अॅनालॉग वापरलं तर मेन्यू कार्डमध्ये लिहिणं अनिवार्य असेल। बंधू खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ, खरात विरोधामध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल,
खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापनाविरोधामध्ये गुन्हा दाखल. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. ऑफिसमध्ये दररोज अश्लील नावानं नेटचा पासवर्ड सेट केला जायचा, तसंच व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह मेसेज करून तरुणींचा विनयभंग. एसआयटीच्या तपासामध्ये नवी माहिती समोर. नागपूरच्या एनजीओमधील विनयभंग प्रकरणाच्या तपासाला वेग. एनजीओला मिळत असलेल्या फंडिंगवरती पोलिसांचं लक्ष. एनजीओ कार्यालयामधील मोबाईल, सीसीटीव्हीसह सर्व उपकरणांचा तपास होणार. नागपूरमधील एनजीओ संचालकांचे कारनामे उघड. 2024 मध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं महिला कर्मचाऱ्याशी लगट. त्याबरोबरच महिला कर्मचाऱ्याच्या नावानं बनावट इंस्टाग्राम आयडी तयार. पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची माझाला माहिती. फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहे. आणि आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला. कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे. यवतमाळच्या राळेगाव प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा संशय. मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. आरोपी मजहर कुरेशीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची. मजहर कुरेशीचा इतिहास बघता लव्ह जिहादचा प्रकार शक्य आहे, उईकेंचं वक्तव्य. एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल. मजहर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे शंका आहे. मीरा भाईंदर परिसरातील एका महिलेकडून भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात तक्रार. जुलै 2022 पासून अत्याचार केल्याचा आरोप. एबीपी माझाच्या बातमीनंतर जंगम यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यात मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडून स्वच्छता विभागावरती कारवाई. 16 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. शहरामध्ये साचलेले कचऱ्याचे ढीग आणि वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.